आणि यानंतर थेट जाऊयात विजय वडेट्टीवार सध्या बोलतायत। त्याचं उत्तर मी दिलं आहे। भाजपचे नाही, उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे। त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही दूरपर्यंत। हे काहीतरी हवेवर तीर मारण्याचा प्रकार आहे तो। लोटस ऑपरेशन राबवत अशी तुम्हाला भीती आहे का? तुम्ही नगरसेवक दूर नाही, त्यांनी पण ठेवलं आहे। त्यांना मग पंजा ऑपरेशन वापरला चाललंय असं होईल का? त्यांचे पण नगरसेवक बाहेर आहेत, शिंदे साहेबांचे नगरसेवक बाहेर आहेत, उद्या भाजपचे नगरसेवक बाहेर जातील। असं नाही की ठीक आहे एकत्र राहिले पाहिजेत, निवडणुकीच्या पिरियडमध्ये सगळेच एकत्र ठेवतात। शिंदे साहेबांचे सगळे नगरसेवक एकत्र वावरत आहेत, एकत्र दिसत आहेत, जेव्हा की चंद्रपूर मधलं चित्र वेगळं दिसत आहे आणि त्यामुळे एक वेगळा संदेश चालला न जाऊ दे ना, हा संदेश निवडणूक होईपर्यंतच राहील ना। निवडणूक झाल्यानंतर संदेश संपेल। त्यामुळे आम्हाला माहीत आहे की एकत्रितपणे राहून आपल्याला या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवायची आहे आणि जनतेने तिथल्या काँग्रेसला हातात सत्ता देण्यासाठीच आमच्याकडे त्यांनी मतदान केलेलं आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या आहेत, पण लाडक्या बहिणींना हप्ते मिळाले नाही। अमरावती वर्धामध्ये आक्रोश नाही, ते आता निवडणुकीच्या तोंडावर जुळवाजुळव करायचा प्रयत्न केला। 14 तारखेला 15ला निवडणूक आहे। 14 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे घालून पुन्हा मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला महायुतीने, परंतु त्यामध्ये ते पैसे नसल्यामुळे काही कमी पडल्यामुळे सफल झाले नाही। आता पुन्हा पुढच्या निवडणुकीची वाट पाहावी लागेल असं मला वाटतं। भाऊ, मुंबईमध्ये शिंदेचा स्ट्राईक रेट राहिला नाही अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे। जास्त जागा घेऊनही कमी जागांवर शिंदेचे नगरसेवक निवडून आले। एक गट दिल्लीमध्ये अशी तक्रार करणार आहे की भाजपने जास्त जागा लढल्या असत्या तर बहुमताचा आकडा भाजपनं स्वतः गाठला। या जर तरच्या गोष्टी आहेत। असंही म्हणतात की काँग्रेस मनसेने लढले असते तर 150 जागा आल्या असत्या। मग आता म्हणजे अशी चर्चा आहे की मनसेने अधिक जागा घेतल्यामुळे शिवसेनेला फटका बसला। हे निवडणुकीनंतरचे चर्चा आहे। जो जीता वो सिकंदर, जिसके पास मिळालं त्या परिस्थितीमध्ये चर्चा झाल्यानंतर जे काही मॅन्डेट मिळालं ते स्वीकारलं पाहिजे। संजय राऊत यांनी म्हटलं की चंद्रपूरमध्ये उबाठाच्या नगरसेवकाशिवाय महापौर बसणार नाही, ते उबाटांची आपली युती नव्हती, पण उबाटा आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत म्हणून आम्हाला वाटतं की आपण एकत्र राहून सत्ता स्थापन करावी अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी चर्चा आमची सुरू आहे। उबाठाने पण महापौर पदावर दावा केलेला आहे चंद्रपूरमध्ये। मागे त्यांनी दावा केलेला आहे, प्रश्नच नाही। त्यांनी दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे, कारण पण ते आता चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ। भाऊ, पालघर जिल्हा प्रशासनाने वाहतुकी संदर्भात एक अधिसूचना काढली आहे। त्यामध्ये गुजराती भाषेचा वापर जे करण्यात आला आहे, त्या गुजराती भाषेचा वापर करण्यात आला आहे अधिसूचनेमध्ये। महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असताना गुजराती भाषेचा वापर नाही, ठीक आहे ना, चांगले आहे की पालघरमध्ये गुजराती भाषेमध्ये अधिसूचना काढत असतील तर त्याची सुरुवात सीमेवरून सुरतवरून पालघर जवळ आहे, हळूहळू ते मुंबईकडे येईल आणि महाराष्ट्राला गुजराती एक नवीन भाषा। आणि यानंतर आत्ताची एक मोठी बातमी